उद्या त्याला मुख्यमंत्री साहेब जे कागदाप्रमाणे आपलं लिहून घेतलेलं आहे त्याप्रमाणे ठरलेलं आहे, त्यात उद्या उत्तर ते देणार आहे. आणि विशेष कारण म्हणजे आज आम्ही आंदोलनाची पुढच्या घोषणा करणार होतो हे खरे, परंतु 24 डिसेंबरच्या पर्यंत जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर पुढचं आंदोलनाची दिशा काय हे ठरणार होतं. तेच 23ला 17च्या ऐवजी 24च्या आतच करायला असं म्हणलं नाही आम्ही की 24 डिसेंबरच्या नंतर घोषणा करणार आहे. आज करायची तर 23 पर्यंत करायला, कारण आम्हाला कळू द्या 24 डिसेंबर त्यांना वेळ दिलेला आहे, त्याच्या आत मराठ्यांना आरक्षण देतात का. याच्यासाठी मराठे खरोखर आता हुशार आहेत, ते डोकं वापरायला लागलेत, हुशारी दाखवायला लागले. आज घोषणा करण्यापेक्षा 23ला करू, कारण 23ला घोषणा करणं म्हणजे काय, 23ला तो 3-4 वाजता कार्यक्रम रात्रीत तर ते काय करू शकत नाही. म्हणजे आम्ही असं काय धरणार मराठी की हे 24ला सुद्धा देत नाहीत किंवा देतील, त्यापेक्षा 25ला करायची गरजच नाही. 23 म्हणजे 24, म्हणून 23ला मराठा समाजाला विचारून निर्णय घेतलाय. आणि समाज हाच मोठा समाज जर म्हणला 23 समाज जर म्हणला असता, कारण लेकराला यश मिळवून देण्याची शक्ती फक्त समाजाची. समाज म्हणला राहू द्या वेट आणि वाटच्या भूमिकेत काय करायचे 23ला ठरवू आणि 23ला ठरवणार. आनंद म्हणलो मराठा कोणता आमचा हा जायचं नाही आणि म्हणत नाही. आणि 23 तारखेला आमचं आंदोलनाची दिशा ठरविणार आहेत, पण 3 कोटीपेक्षा जास्त मराठी असणार आजच्या म्हणण्यानुसार. हो, मोठा शब्द आहे तुमच्यासाठी देतोय मी. 3 कोटीपेक्षा जास्त असणार आहेत. पण आणि पुढे म्हणलं तिकडे जायचं, कोणता आमचा मराठी एक बांधव म्हणला नाही आम्हाला पुढे जायचं आणि पुढे काय म्हणलं. चर्चेमध्ये असं बैठकीत असं दिसलं की घरी कोणा ठेवायचे, आंदोलनाला कोणा पाठवायचे, त्यावर काय काय वस्तू लागते, किती जण गाडीत बसतात, मग दूध लागली तर आपण लगेच जेवणाची वाढायची, माघारी यायचं नाही, असे सगळे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचे समोर आज आंतरवालीत बैठक होती. इतक्या जणांना भावांना आमच्या एक जण जीव घालू शकत नाही, म्हणून आता मी स्टोर डबे सगळे आणले होते लोकांनी आंतरवालीत. गाडीत तर चालते ती, एका गाडीत किती बसत पुढं मुंबईला दिल्लीला जायचं असलं तरच गाडी लागत, असं थोडं त्या बिचाऱ्याने इथं गाड्या आणल्या आणि कुठं म्हणलं आम्हाला कुठं जायचं. पण 3 कोटी मराठी तुम्ही एकत्र कशाला करताय मग. आता इथं आम्ही 170 मध्ये 1.5 कोटीपेक्षा जास्त केले होते, आणखी 200 एकर जास्त करू. आम्ही कुठं म्हणलं आम्हाला कुठं जायचं, कोणत्या मराठा म्हणलं आम्हाला कुठं जायचं. पण तुम्ही काय करणार. थोडं मागे गेलं सुशील बाईट नीचे ही झाली भावना करायचं नाही उपोषण. मग समाजाची भावना मान्य केली नाही करायचं, पण मग याचा अर्थ दुसरं आंदोलन आम्हाला करता येत नाही असं थोडं होती. आम्ही कुठं म्हणलो, आम्ही कोणताच मराठा म्हणला नाही आमचा आम्हाला कुठं जायचं म्हणून. आम्ही आमची तयारी करू नका. आता मला सांगा, आपल्याला जर पेरणी करायचं म्हणलं तर बैल लागते, एक जण पेरायला लागतो, एक जण रासने हाणायला लागतो. मग तसं आम्ही आमचं आपण चांगलं तयारी करू. आम्ही म्हणलो बाबा कुठं जायचं आम्हाला, आमचा एक बी बिचारा मराठा बांधव म्हणला नाही. कारण एवढंच लय लागलंय काहीला, आम्ही जाऊ नका बाबा मुंबईला बघायला कसली असते तिकडं. नाही उदाहरणार्थ म्हणलं नाही. समजा आता इकडं शेतात जर आवत आणलं तर लागत आहे, तिकडं लागत कसं आम्हाला आवतून बैल न्यायचं बघत लागत आहे कसं काय फरक काय आमचा बघून आमची नाही कधी बिचारी मुंबई. पण पाटील तुम्ही आमच्यापासून फायदा दादा तिचा. आतापर्यंत तुम्ही जे केलं छाती ठोक केलं, सगळ्या समोर केलं, मग 24च्या नंतरचं का लपवताय, काय होणार. 23ला छाती ठोकणार आहेत ना. फक्त आता म्हणतो आम्ही बाबा आणखी म्हणलं नाही मराठा, आधीच कशाला मराठ्याचं नाव खराब करू. मग मराठा काहीच म्हणला नाही. होणार आहे काहीतरी. न्यायासाठी काही होऊ शकतं, ते करू शकते, तर न्यायासाठी आम्ही आमच्या लेकरासाठी होऊ शकतो. आंदोलनाची वेळ येऊ नये, मात्र तुम्ही अनेक वेळा बोलताना असं म्हणतात की मुंबई म्हणजे जर अशी वेळ आली तर मुंबई हे ठिकाण ठरलंय का. नाही, मुंबई ही देशाची राजधानी.
आणि आमच्या महाराष्ट्राची शान, तिला बघायला आम्ही जाऊ नये का? जायचं नाही पण जाऊ नये का? आतापर्यंत का नाही गेले? आता गेलेत ना एक एक जण, आता जरा 10 सहल नसतील का तो? जाऊ नये असं काही आहे का? असलं तर सांगून द्या बाबा, तुम्ही या मुंबईशी तुमचा काही संबंध नाही, तुम्ही आमचा असं मारायला दुसरं. पाटील, चंद्रपूरच्या ओबीसी परिषदेमध्ये तुमच्या निषेधाचा ठराव पारित करण्यात आला. त्याला मी काय करू? मी आरक्षण घेणार, मराठा माझं, आमचा हक्काच आहे. निषेधावर फरक नाही पडत. फक्त काय ते निषेध काय, मी काय ते कोणतं मला नाव नाही तर दुसऱ्या देशाचं कोण करणं ते थोडं त्याचं काय, आम्हाला काय नाही. हे बघा, आम्ही सामान्य लेकरं, आम्हाला तुम्ही काही दाखवलं काही केलं आम्हाला काय फरक नाही पडणार, कारण आम्ही काय त्या पदावर नाहीत. मग मात्र कायद्याची गरिमा राखणं काम आहे आमचं, आम्ही ती राखतो, त्यांनी राखायला पाहिजे. पण तो आम्हाला काय होणार नाही, कारण आम्ही कायद्याची चौकट सोडून मागणी करत नाही. जे कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या लोकांना येऊ नका म्हणतात, त्याचा अर्थ असा होतो कायद्याचं पालन तेच करत नाही. त्यामुळं आम्ही आमच्या लेकरांना मागतो. उलट आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी मोठ्या मनानं म्हणायला पाहिजे की जर यांचे नोंदी सापडले तर यांना घेणं आवश्यक आहे. याला म्हणते समानता आणि माणुसकी. नोंदी त्या सरसकटला हेरकून राहतील का? आणि त्यामुळं आशेचा किरण अधिक वाढलाय का की 24 पर्यंत सरकार निर्णय घेऊ शकतं? आणि तुमचाही विश्वास दूर झालाय का? सचिन क्रॉस उभा आहे ना, सरसकट विषयाला सरकार मान्य करेल? जे त्या दिवशी लिखित झालंय, जे निर्णय झालंय, त्यांच्या तज्ञानं ते लिहून घेतलेले, नोंदीच्या आधारावर लिहून घेतल्याप्रमाणे जर केलं तर कोणाला अडवू येत नाही, ते चॅलेंजही होत नाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना न्याय पण मिळतो. फक्त विनंती एकच आहे, मराठ्यांची संख्या सुद्धा राज्यात प्रचंड मोठी, या संख्येचा सुद्धा सरकारने विचार करावा. त्याला एकट्याला खुश करण्यासाठी मराठ्यावर अन्याय करू नये, कारण पूर्वीचा मराठा आता राहिला नाही. स्वतःच्या लेकरासाठी ते कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या नेत्याला किंवा कोणाला मानणार नाही. मानणार तर स्वतःच्या घरातल्या रक्तामाशाच्या पोराला, त्याला मोठं करण्यासाठी. हे मात्र सरकारनं गांभीर्याने घेऊन मराठ्यांना 24 डिसेंबरच्या आत ठरल्याप्रमाणे जे लिहून तुम्ही नेलंय तुमच्या तज्ञान, त्याचप्रमाणे द्यावं. नसता नाविलाज 17चं 23 वर गेलंय, परंतु घंटा सुद्धा वाढलेला नाही. हे मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं आहे. सरकारनं पण सरकारला 1 घंट्याचाही वेळ दिलेला नाही. 24 डिसेंबर दिलेली तीच फायनल आहे. फक्त 23ला आमच्यावर घोषणा करायची वेळ येऊच नये, ही मात्र सरकारला आमची खरोखर एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादांना विनंती आहे. त्याच्यानंतर विनंती काय नसणारे, मराठे पुढचा निर्णय घेतील. चॅलेंज बद्दल तुम्ही बोलले की या बेसवर जर आरक्षण दिलं तर ते चॅलेंज होऊ शकत नाही असा तुमचा दावा आहे. आणि दुसरीकडे असं म्हणताय की असं जर निर्णय घेतला या नोंदीच्या आधारावर सरसकट आरक्षण देण्याचा, तर ते चॅलेंज होऊ शकतं असं इकडे बोललं जाते. तुम्ही असं नाही म्हणतो? नाही, चॅलेंज होत नाही. दोन्ही पण म्हणण्याचा अर्थ गैरअर्थ झाला की ज्या नोंदी मिळाल्या, उदाहरणार्थ 7/12 मिळाला, तुम्ही म्हणू शकत नाही की जमीन तुझी नाही, कारण तो कायद्याची नोंद आहे. 7/12 म्हणजे 8 म्हणजे ही शासनाची कायद्याची नोंद आहे. तशी आरक्षणात असलेल्या शासकीय नोंदी आहेत काही, या नोंदी जर असतील तर तुम्हाला ते चॅलेंज करताच येत नाही काही केलं तर. आणि त्या आधारावर जर कायदा पारित केला तर तो कायदाही चॅलेंज होत नाही. पाटील, जसं अल्टिमेटम जवळ येत चाललाय तसं सरकारकडून तुम्हाला वारंवार कॉन्टॅक्ट होते. काल गिरीश महाजन झाले, तुमचे मामा आले, त्यानंतर आता पुन्हा उदय सामंतांचा फोन आलाय. काय बोलणं होते, काय विनंत्या करता येते तुम्हाला? नाही, सरकारचं त्याबद्दल स्वागत आहे मराठा समाजाकडून की ते चर्चा कालपासून करायला लागली. 24 डिसेंबर पर्यंत चर्चा होणार, ती ज्या ज्या वेळेस येणार त्या त्यावेळेस चर्चा होणार. मराठा समाजही करणार, आरक्षण देतील ह्या भावनेतून आम्ही करणार. त्यांनी उद्या काहीही उत्तर दिलं तरीही 24 पर्यंत चर्चा होणार, मराठा नाराज नाही होणार. पण 24 पर्यंत आरक्षण नाही दिलं तर 23ला मात्र पुढच्या आंदोलनाची घोषणा होणार. याच्यावर एकमतानं या राज्यातल्या मराठ्यांनी ठरवलेलं आहे. आज करण्याच्या ऐवजी आम्ही 23ला करतोय, बस एवढाच फरक आहे. असं केलं नाही आम्ही मराठा समाजानं की 24 तारीख आहे आणि पुढे घोषणा करायला कधीतरी, त्याच्या आतच करायला.
ते पण 24ला अल्टिमेटम संपतंय, 23ला तुम्ही सांगता. गुन्हे जे आहेत त्या संदर्भात कुठल्याही प्रकारे हालचाली होत नाहीये. त्यांनी सांगितलंय काल की ते गुन्हे मागं घेऊ, ते व्यवस्थित होईल सगळं आणि अटकही केली जाणार नाही असं ते म्हणले. आम्ही वाट बघतोय काय करते. पाटील, पुरोहितांच्या नोंदी, पुन्हा बाटांकडे जे वंशावळीच्या नोंदी, TCच्या नोंदी, हे तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या कायदेशीर आणि संविधानिक वाटतं हे असं होईल आणि सरकारने का करावं हे? याच्यासाठी करावं की पूर्वीच्या नोंदी त्यांच्याकडे होत्या खूप हजारो वर्षापूर्वीच्या सगळ्या जाती धर्माच्या. तर त्यावेळेस असं कोणत्याच जाती धर्माला माहित नव्हतं की आपल्याला आरक्षण मिळणार. त्यावेळेस जात लिहिली जायची, तू कुणबी उमारात आहे, तू अमुक आहे तमुक असं लिहिलं जायचं. त्यावेळेस तर असं नव्हतं की कुणबी लिहिलं असता तर पुढं आरक्षणात जाईल असं नव्हतं. आरक्षणाला विशेष नव्हता त्यावेळेस. मग त्या अर्थी जर तिथं काही कुणबी लिहिलेलं आहे तर मग त्याचा आधार घेणं गरजेचं आहे, कारण दुसरा लिहिणारा कोणी नव्हताच. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस नंतर संविधान दिलं त्यानंतर लिहिण्याची बाजू ही समाजाच्या हितासाठी आली आणि त्यातून समाजाची प्रगती होत गेली. पण या अगोदर लिहिणारा फक्त पुरोहित बांधवच होते. मग ते जात लिहिले त्याचा फायदा आज गोरगरीब मराठा समाजाला होणार. त्याला जर शासकीय नोंदीत त्यांनी घेतलं तर 100% खूप असा न्याय मिळू शकतो. एकीकडे तुमचं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे आजी माजी सत्ताधारी आहेत त्यांच्यातल्या काही आरोप प्रत्यारोप सुरू आहे. शरद पवार यांनीच आरक्षणामध्ये भरा घातला किंवा त्यांच्या अशा पद्धतीने आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय. तुम्ही कसं बघता? नाही, हे बघा आमच्या आपल्या परवाच या प्रश्नाचं उत्तर पण दिलं. आमच्या मुळावरच सगळेच बसले 75 वर्षापासून सगळेच. आम्हाला फक्त आता मराठा समाजाने काय ठरवलंय, मागं कोण आहे पुढं कोण नाही. आपलं ध्येय काय मराठा आरक्षण. आपल्याला काय करायचं मराठा समाजाला हे पुढं कोणी असू ते घ्यायचं हे असं ठरवलं आणि शांतता. मी सगळ्यात आज जास्त समाजावर खुश यासाठी की समाजानं शब्द दिले आंदोलन कसंही असो आम्ही शांततेत करणार. आता मात्र लढाई आम्ही जिंकणार की मराठ्यांना ठाम शब्द आणि सरकारला सुद्धा लढाई आम्ही आता जिंकणार. सरकार आतापर्यंत तुम्हाला जी आश्वासनं दिलेली आहे त्या आश्वासनाने त्या रस्त्यावर सरकार चालतंय का आतापर्यंत? तुम्हाला काय वाटतं? नोंदीच्या बाबत चालतंय फक्त, बाकीच्या बाबत उद्या काही कळलं आणि 23-24 तारखेपर्यंत काय कळलं नाही चाललं तर मराठा समाजाने ज्या अर्थी शांततेत आंदोलनाचा शब्द दिला त्यावेळेस मात्र सरकार बरोबर दिलेल्या शब्दाच्याच रस्त्यावर चालणार. तुम्ही 12 मुद्दे मांडलेले आहेत आणि त्या मागणी देखील केली 13 मुद्दे. त्याची मागणी तुम्ही केलेली आहे, त्यामध्ये काही मुद्दे कमी जास्त केले जातात की सरसकट 13 मुद्दे सरकारने मान्य केले पाहिजे? ते काढलेच असे की ते सगळेच गरजेचे आहेत. मागं ठुता कोणता? कोंपडीचा मागं ठुता का? नोकर भरतीचा आरक्षण देण्याचा मागं ठुता कोणता? ते त्यांनी दिलेले शब्द आहेत, त्यामुळे त्यांना ते पुरे करावे लागणार. बोलणार नाही ते मग समाज ठरवेल ना, त्यांच्यावर सगळं आहे मराठ्याजवळ काय ते. फक्त बोलणारा का तर त्याला किमान समाजाने आतापर्यंत मोठं केलेली ती जाण, किमान असं तरी लक्षात येईल की याला जाण. त्याने नाही बोलला की त्याला मोठं करून जाण नाहीये, हे उगाच मोठं केलंय कामातून गेलेले. ते आता पुढं बघा तुम्ही कसं करते. मला वारंवार आव्हानानंतर हे अधूनमधून तरुणांमध्ये तर आत्महत्येचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे. काय आव्हान करा? 24 डिसेंबरच्या नंतर जी आंदोलनाची दिशा ठरणार आहे त्यात मराठी शांततेचं आव्हान केलेलं आहे. शांततेत आंदोलन करणार मराठी, शांततेत महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण देणार. म्हणून हात जोडून पाया फोडून सांगतो, कोणीही आत्महत्या करू नका. त्याशिवाय आम्ही कोणीही मागं हटत नाहीत. काळजी करायचं कारण नाही. कोणीही आत्महत्या आणि उद्रेक जाळपोळ करू नका. आरक्षण मिळणार, कारण आज आपल्या समक्ष 10 एकरमध्ये बैठक नसती एवढी मोठे समाज एकजूट झालाय. हे सोपं नाही. मला वाटलं ही सभाची आज समाज एकत्र आलाय. समाज आत्महत्या करू नका, तुमच्या न्यायासाठी आलाय. आत्महत्या करू नका. पाटील, तुम्ही म्हटलात मी काही सहन करू शकतो, अपमान सहन करू शकत नाही. तुम्ही तर बैठकीचं स्वरूप जे सभेमध्ये होऊ लागलेला आहे, हा प्रतिसाद, या प्रतिसादाबद्दल तुम्ही काय म्हणाल? ते प्रतिसाद मिळत नाही त्यांना तुम्ही काय? नाही, त्यांच्याबद्दल आपण काय म्हणणार नाही. समाजाची भावना आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, गोरगरिबांना नको. आमची मात्र वेदना आहे लेकरांची, मराठ्यांची, की आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांचे मायबाप, आजोबा, आजी इथे येऊन बसताची वेदना.
आणि ही वेदना महाराष्ट्रातली जनता सुद्धा जाणायला लागली की गोरगरीब मराठ्याच्या लेकराला येत नाही, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आमची वेदना पायी नाही म्हणून येतात हे मात्र आम्हाला माहिती आहे, आणि आम्ही त्यांच्या विजेच मिळवणार. पाटील, तुम्ही म्हटले मी काही सहन करू शकतो, अपमान सहन करू शकत नाही. मराठा आरक्षणाचा हा वैयक्तिक इगो सुद्धा आहे का तुमचा? ते भावनिक पण झालं होतं. नाही, अपमान म्हणजे काय की आपण एखादी लढाई लढायला लागलो तर ती मागं सरकायची. त्याच्यापेक्षा अपमान सहन जर करायचंच नसेल तर निवेदन परफेक्ट करायचं. अपयशाचा विषयच येत नाही. तुम्ही जर सहजच उठले, सहजच चालायला लागले तर काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. यश अपयश कुणीच सांगू शकत नाही. तुम्ही जर परफेक्ट निवेदन केलं, तुम्हाला जर माहित असलं मी याच मार्गाने गेल्याच्या नंतर संभाजीनगरला जाणार, तुम्ही 100% जाणार. तुम्ही जर म्हणले अंगात नीट लाव, सरळ थोडंफार आकडे तिकडे जावं लागेल तर संभाजीनगरला जाणार. तुम्ही जर म्हणले सरळ चल, सरळ चालल्यावर मध्ये नदी, मध्ये बांधा येते, जंगल येईल, वाघ येईल, काटे येते, आणि ते नाही जाऊन मग काय करशील रे? त्यासाठी निवेदन असलं तर माणूस यशस्वी व्हायला वेळ लागत नाही. आंदोलन करणे मी गावाने होणार. सरळ होणार पण निवेदन बदलवणार. आज मुख्यमंत्री उद्या बोलणार आहेत असं तुम्ही सांगितलं बैठकीमध्ये, पण आता बैठकीच्या अगोदर काही क्षण अगोदर त्यांनी असं सांगितलं की कुठल्याही समाजाला म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आम्ही आरक्षण. बरोबर बोलले ना, मग ते धक्का लागतच नाही ना. आम्ही ओबीसी मध्येच येत, आम्हीच ओबीसी येतो, धक्का कसला? ओबीसीचा ओबीसीला धक्का लागतच नसतो. बरं पाटील, एक त्याला धरून प्रश्न आहे. सरकारला सुद्धा कायदेशीर बाबी सगळ्या माहिती आहे, मग सरकार असं का म्हणतं कायम की ओबीसीला धक्का नाही लावणार आम्ही? तुम्ही तर ओबीसी आहात आधी. हा राजकारणाचा मुद्दा आहे. त्यांची त्यांना माहित हो, पण आम्ही ते ओबीसी. म्हणतात धक्का लागणारच नाही. तुम्ही म्हणता आम्ही ओबीसी आहेत, आम्हाला ओबीसी तर काय असल्यावर कसला धक्का लागतो? ते बरोबर बोलते, फक्त काय अर्थ कसा काढायचा आहे त्याच्यावर. कुणाला नाराज नाही करायचं त्यांना. नाही नाही, कसं म्हणताय आम्ही ओबीसी येत, त्यांना माहिती आहे धक्का नाही लागत. ओबीसीत आम्ही आता इथं आपलं 2 एकरी 1 एकरी एक्स्ट्रा खातं कोणतरी, त्याला माहिती येतच ही. आता बघ नाही 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 म्हणत होता, 7-12 लाख ती मला देऊन टाका. धक्का लागायचं असं म्हणते, 1 एकर त्याला राहिला आमचं आम्हाला मिळालं. सगळ्याचाच धक्का लागत नाही. जे म्हणतात का आम्हाला धक्का लावू नको म्हणते, त्यांचा अर्थ तेच आहे. त्यांना धक्काच लागत, त्याला माहिती आम्ही ओबीसी. ओके. जेवढ्या सभा झाल्या त्या सभेमध्ये तुमच्यावर तुफान गर्दी पाहायला मिळते, मात्र राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात गर्दी कमी झाली. तर राजकीय नेत्यांनी अप्रत्यक्षपणे कोणा नाराजी व्यक्त केली. त्यांनी नाराजी व्यक्त करण्यापेक्षा त्यांनी एक भावना समजून घ्यावी, या लेकरांना एकदा आरक्षण द्या. कारण मराठा समाजाच्या लेकराला तुम्ही आरक्षण देणार नसले तर त्यांनी तुमच्या सभेला नेत्याच्या का म्हणून यावं. तुम्हाला मोठं करण्यासाठी, जनतेनं तुम्हाला मोठं करण्यासाठी त्यांच्या सभेला यावं का? आणि त्यांच्या लेकराला कोणी मोठं करायचं? तुम्ही मोठे व्हावेत म्हणून जनता तुमच्या सभेला गर्दी करते नेत्याच्या. तुम्ही नेत्याचा प्रश्न विचारला, नेत्याच्या सभेला गर्दी का होत नाही त्याचं कारण हे, त्यांना मोठं करण्यासाठी मराठी जात होती. आता त्यांचं लेकरू मोठं करायसाठी तुम्ही आलात का? नाही आलात. मग तुमच्या तिथं कवर तुम्हाला मोठं करायचा ठेका घातला का मराठीने? मग ते पक्ष कोणता असू दे ना, पण ना तसा वावरात लिंबाखाली झोपडून गोधडी टाकून झोप ना झाला. समाजाला आवाहन केलं होतं की राजकीय उद्देशासाठी त्या नेत्यांकडे सगळे प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही ओबीसीनी त्या राजकीय नेत्यांच्या बळी पडू नका असं आवाहन केलं होतं. त्याला सगळ्या ओबीसी बांधवांनी प्रतिसाद दिला म्हणायचं का? आपण काही बोलणार आपला माणूस नाही, परंतु ओबीसी बांधवांना गावखेड्यातले आम्ही भाऊ एक खरंच सांगतो तुम्हाला. मी कोणी वारलं ना, मी तर तरी सांगतो तुम्हाला, तरी आम्हालाच एकमेकाच्या मदतीला खांदा द्यायला जावं लागतं. लग्न असले आम्हाला एकमेकाच्या वाढायला जावं लागतं. एकमेकाला आडी अडचणी आल्या शेताकडे एकमेकाच्या जावं लागतं. काही कोणाचं आडी अडचणी असतात तर मदतीला रात्रंदिवस धावायला लागतं. तुम्हाला यातला एक महत्वाचाच विषय सांगतो. आमचं घराला घर आहे गावखेड्यात, ओबीसी बांधवाचं, मराठा बांधव. सगळ्यात मोठी गोष्ट असेल तर माणूस एकामेकाला देत नाही, ती म्हणजे घराची चावी. कोणाला आज देत नाही. लवकर आमची आई आमच्या बापाला देत नाही, बाप आईला देत नाही लवकर, एकामेकांना ठेवलेला असतो म्हणून. पण शेजाऱ्याकडे एवढा विश्वास की ही चावी माझी होती, मुलगा शाळातून आल्यावर त्याला दी, एवढा विश्वास आत्ताही.
त्यामुळे ओबीसी बांधवांना वाटतं, धनगर बांधवांना वाटतं, मुस्लिम बांधवांना वाटतं, दलित बांधवांना वाटतं, वंजारी बांधवांना वाटतं की मराठ्यांच्या गोरगरीब पोरांना आरक्षण मिळालं पाहिजे. मी प्रामाणिकपणानं पहिल्यापासून सांगतो, आजही ते सांगणार, आयुष्यभर सांगणार. ते सोबत यावेत म्हणून नाही सांगत, सत्य हकीकत त्यांनी सुद्धा आता मानायला चालू केली. जर त्यांचे पुरावे सापडले असतील तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मतावर ओबीसी बांधव सामान्य गावखेड्यातला आत्ताही. क्या 13 डिमांड्स क्या रखे आपने पाटिल साहब, 13 डिमांड्स क्या रखे आपने और आगे की दिशा क्या 23 तारीख को बताएं. 23 तारीख को सब मराठी ने इधर बसलेले जितने थे सबने एक मन से कबूल किया ये 23 तारीख को पुढचा आंदोलन कैसा करेंगे ये हम सब मिलके बीड़ में बताएंगे, ऐसा सबका ठहरा है. बीड़ चुना नहीं, बीड़ला सभा है इसलिए चुना. नहीं, मुंबई जाना ऐसा नहीं, वो बोले थे 23 तारीख तक, इसलिए रुके. 23 तारीख को नहीं दिया तो 23 तारीख को आगे का बोलने का धड़कन उनका है. हाँ, इसका ऐसा था कि इस इश्यू में छत्रपति शिवाजी महाराज ये हम बड़े मानते, देश जो मानता, उस पर मेरा हाथ ऊपर था, यानी कि माझा फोटो उनसे मोटा था, इसलिए मैं बोला उनसे बड़ा महाराष्ट्र, हाँ, इसलिए मैं निकाल दूंगा. मुख्यमंत्री ने आज भी बोला है कि किसी को धक्का नहीं लगेगा, मराठा आरक्षण को अलग आरक्षण देंगे. हाँ, कैसी बात हो रही है? ये बात ऐसी हो रही कि धक्का लगता नहीं. मैं तो ओबीसी मराठा हमारे समझ धक्का लगेगा कसं लगता नहीं, लगेगा नहीं. हमें तो ओबीसी धक्का लगता, हमारा खाता है लेडीज से वो. चलो ओके. दादा अरे बाबा थांबा ना, आता कुठे घुसताय हम कुछ झगड़े, वो झगड़े वो गप नहीं बैठता, वो झगड़े जास्त करता. हम मराठी सरल करेंगे लोड लेने का नहीं. वो बोले वो चिट्ठी थी, वो चिट्ठी हम उस पर करेंगे. क्या आपको लग रहा है कि सरकार अब गंभीर दिखाई दे रही है? इतनी दिनों से मराठा आरक्षण को लेकर खामोश थी, लेकिन अब जैसे अल्टीमेटम का टाइम नजदीक आ रहा है उसको देखकर आपको फोन आ रहे हैं, मंत्री मिलने आ रहे हैं आपको? अरे भेट रहे हैं काल से भेट रहे हैं. दिनों अभी नहीं भेटे दीजिए, पर अब कल से भेट. अच्छा वही भेटते तो भेटते बोलेंगे, हम बोलेंगे, हम भी गप्पा मारते, वो भी गप्पा मारते. आरक्षण तो हम देंगे. 23 को कार्यक्रम है बिल्कुल. उस दिन पुढचा आंदोलन का हम सब बसलेले सब मराठी ठरेंगे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.